नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायलीला आता इकडे काव्या, भूमी आणि सखी या तिघींनी बोलवलेलं असतं आणि मग त्या अर्जुन सायलीला सांगू लागतात की आम्ही नागराज काकांच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ पाहिलेला आहे. हे ऐकल्याबरोबर इकडे अर्जुन सायली म्हणतात काय? तेव्हा अर्जुन म्हणतो बघू तो व्हिडिओ. तेव्हा सखी म्हणते की मी सायली त्याच्या मोबाईलवर पाठवते. मग अर्जुन आणि सायली जेव्हा तो व्हिडिओ पाहतात तेव्हा त्या दोघांनाही धक्का बसतो, कारण त्या व्हिडिओमध्ये दिसत असतं की सुमन काकीला किडनॅप करून ठेवलेलं आहे. हे पाहिल्यानंतर दोघंही पाहतच राहतात, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. म्हणजेच या सगळ्या मागे नागराज काका आहे आणि त्या आपल्या समोर येऊन ढोंग करत आहे. ही गोष्ट अर्जुन आणि सायली या दोघांच्याही लक्षात आलेली असते. म्हणजे एवढं सगळं कारस्थान करून हा माणूस इथे सगळ्यांच्या समोर नाटक करत आहे. आपण किती सोज्वळ आहोत, आपल्याकडून काहीच चुका घडलेल्या नाहीत, ही सगळी नाटकं आता नागराज काकाची आहेत हे लक्षात आलेलं असतं. आणि अर्जुन सायलीला चांगलंच समजलेलं आहे की नागराजने काय काय केलेलं आहे. त्यामुळे अर्जुनला खरंच नागराजवरती आधीपासूनच संशय होता आणि तो संशय आता खरा ठरलेला असतो. तो फक्त आणि फक्त या मोबाईलमध्ये असलेल्या व्हिडिओमुळे. आता अर्जुन आणि सायलीला खात्री पटलेली आहे की हे सगळं करणारी व्यक्ती नागराज आहे आणि आता सुमन काकीला वाचवणं हे आपल्याला पहिलं करावं लागणार आहे. मग अर्जुन त्या क्षणी आता इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो आणि नागराज किल्लेदार यांच्यावर मला संशय आहे आणि होता, त्याचबरोबर त्यांचे लोकेशन ट्रेस करा 2 दिवसाचे, हे अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि मग इन्स्पेक्टर सावंत लगेच कामाला लागतात. इन्स्पेक्टर सावंतला अर्जुनने सांगितलेलं आहे, त्याचबरोबर नागराज इकडे पुन्हा तिथे गेलेला आहे, कारण त्याला प्रिया म्हणालेली असते की तुम्ही एकदा जाऊन बघा स्वतः. आता नागराज तिथे आलेला असतो आणि सुमन काकीसाठी वडापाव घेऊन आलेला असतो. सुमन काकीला सांगत असतो की वडापाव खा आणि सुमन तुला जे काय वाटतंय ना ते बंद कर. आत्ताही मी तुला या सगळ्यातून सोडवू शकतो, कारण माझी तू बायको आहे. काही झालं तरी मला तुझ्याबद्दल तेवढी दया आहे, म्हणून मी तुला सांगतोय की माझं ऐक. ह्या सगळ्यातून विचार करणं सोडून दे. कसं आहे माहितीये का, तू नको त्या गोष्टी ऐकल्या आणि माझ्यापर्यंत पोहोचली. हे सगळं करायची काहीच गरज नव्हती, तरीही तू हे सगळं केलेलं आहे, असं इकडे नागराज सुमन काकीला म्हणत असतो. नागराजचं हे जे काही वागणं बोलणं असतं ते विचित्र असतं, हे सुमन काकीला सुद्धा माहिती आहे. आता अर्जुन म्हणतो की मी जाऊन येतो. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही एकट्याने कुठेही जायचं नाही, मी तुमच्या सोबत येणार आहे. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की अगं नको, ऐक जरा. परंतु सायली मात्र ऐकायलाच तयार नसते. सायली म्हणत असते की हे बघा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये, मी तुमच्या सोबतच येणार आहे, असं आवर्जून सायली अर्जुनला सांगते. कारण मागच्या वेळेस मी तुमच्या सोबत नव्हते तर काय झालं बघितलं ना, असं सायलीचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे. इकडे नागराज आता सुमनला सांगू लागतो की कळतंय का तुला मी काय सांगतोय, तो वडापाव आणलाय तो खाऊन घे आणि मी जे काय सांगतोय ते शांतपणे ऐक. मी तुला या सगळ्यातून बाहेर काढायला तयार आहे, फक्त जे काय घडलेलं आहे ते कोणाला काहीही सांगायचं नाही. तेव्हा सुमन काकी म्हणते की मी सगळ्या जगाला बोंबलून सांगणार आहे की तुम्ही काय लायकीचे आहात, ते तुमच्यामुळं काय काय घडलेलं आहे. तेव्हा नागराज म्हणतो की आवाज करायचा नाही, गप्प बसायचा. आता आता तू इथेच मारायचा आहेस, असं नागराज तिला सांगू लागतो. कारण तू माझा पाठलाग करत आली. हे सगळं कोणामुळे झालं? सायलीमुळे झालं. सायलीनं तुला शिकवलं ना स्वतःची काळजी कशी घ्यायची, काय करायचं, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आता सायलीच्या मैत्रिणी निघत असतात, तेव्हा जाताना सगळ्यांना बोलतात आणि म्हणतात की आम्ही जातोय. तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणू लागतात की खरंच तुम्ही दोघीजणी सगळ्याजणी वेळात वेळ काढून आला. तुमच्या मैत्रिणीचा हळदी कुंकू आहे म्हणून, तुमची तर लग्नानंतरची पहिली संक्रांत होती, तरीही तुम्ही सगळ्याजणी आलेला आहात, असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे भूमी त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि ते निघत आहेत. खरंच खूप छान कार्यक्रम झाला असं सुद्धा सांगितलं जात असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की निघताना सगळेजण अगदी सायलीला मिठी मारत असतात आणि शुभेच्छा देत असतात. तर इकडे सायली सुद्धा खुश झालेली असते. फायनली सायलीच्या मैत्रिणी तिला आलेल्या होत्या, छान असं हळदी कुंकू झालेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन आणि सायलीला सुमन काकीचा पत्ता मिळणार आहे, कारण हे सगळं करणारी व्यक्ती नागराज आहे हे सत्य ह्या सगळ्यांमुळे समोर आलेलं आहे. तेव्हा नागराज तिथून बाहेर जातो, तिथं पाण्याची बॉटल ठेवलेली असते आणि मोबाईल ठेवलेला दिसतो. सुमन काकी म्हणते हा तर माझा मोबाईल आहे, असं म्हणत सुमन काकीने पटकन तो मोबाईल ताब्यात घेतलेला असतो आणि तो ऑन केलेला असतो. पण तेवढ्यात तिला कळतं की नागराज आत यायला लागलेला आहे, कारण नेमकी पाण्याची बॉटल तिथे खाली पडते. तेव्हा नागराज तिथे येतो आणि म्हणतो की नाही, हिला ना बांधूनच ठेवलं पाहिजे.
मग नागराजच्या चांगलं लक्षात असतं की त्याने तिथे काय काय ठेवलेलं आहे, परंतु नागराजची ही चूक त्याच्या चांगलीच महागात पडणार असते. मग नागराज तिथे येतो आणि पुन्हा सुमन काकीचे हात बांधून ठेवू लागतो, कारण त्याला एकच गोष्ट माहिती आहे की हिला जर इथून बाहेर काढलं तर ही सगळ्या जगाच्या समोर बोंबलून सांगणार आहे, कारण ही पहिली सुमन राहिलेली नाहीये जी माझ्या तालावर नाचत होती, मी गप्प म्हणलं की गप्प बसत होती. ती सुमन ही नाही, हे नागराजच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. आणि मग नागराज आता सुमन काकीला म्हणतो की दे. मग तिचे हात बांधले जातात आणि सुमन काकीने पदराच्या आत ठेवलेला मोबाईल हा नागराजच्या ताब्यात येतो. तेव्हा पुन्हा नागराज सुमन काकीच्या तोंडात बोळा कोंबतो आणि तिथून म्हणतो की आता बस, कारण मी तुला संधी दिली होती. इकडे इन्स्पेक्टर सावंतांना अर्जुनने कॉल केलेला असतो आणि इन्स्पेक्टर सावंतचा अर्जुनला कॉलबॅक येतो आणि ते सांगू लागतात की लोकेशन मिळालेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काळासाठी इथे सुमन किल्लेदार यांचा मोबाईल सुद्धा ऑन झालेला होता आणि ते सुद्धा लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता हे ऐकता क्षणी आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. मग इकडे अर्जुन आणि सायलीला छान वाटतं, कारण अर्जुन आणि सायली म्हणतात की फायनली आपल्याला समजलेलं आहे की नक्की कुठं जायचं आहे. आणि मग आता एक गोष्ट घडणार असते, ती म्हणजे अर्जुन आणि सायली दोघंही निघणार असतात. सायली म्हणते की मी तुमच्यासोबत येणारच आहे, असं सायलीनं स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सायली म्हणते की काहीही झालं तरीही आत्ता सायलीने अर्जुन सोबतच जायचं असं ठरवलेलं असतं, पक्क तिचं झालेलं असतं. आणि म्हणूनच सायली म्हणू लागते की काहीही असलं तरीही आत्ता सध्या मी तुमच्यासोबत येणार आहे. आणि मग सायली निघत असतात तेव्हा सायली इकडे सांगू लागते की आई, जी रोपं आपण वाण देण्यासाठी केलेली होती ना ती संपलेली आहेत, तर मला असं वाटतंय की मी बाजारात जाऊन काही रोपं घेऊन येते, असं ती सांगू लागते. तेव्हा सगळेजण म्हणत असतात की अगं पण गरज काय आहे. इकडे कल्पना म्हणते मी विमलला पाठवते, पण तरीही सायली मात्र ऐकायला तयार नसते. सायली म्हणते मी आलेच, असं म्हणत सायली आता निघत असते. इकडे अश्विन तयार होत असतो. प्रिया म्हणत असते की बघितलं ना, इथे माझं कोणाला काही पडलेलं नाहीये, कारण माझी पण पहिली संक्रांत आहे, पण कुणी माझं कोण कौतुक नाही केलेलं, मला नाही कोणी शुभेच्छा दिलेल्या. अश्विन म्हणतो की शुभेच्छा वगैरे असं काही नसतं, इथे तिळगुळ दिले की झालं, असं अश्विन तिला सांगत असतो. अश्विन आपली हॉस्पिटलला जायची तयारी करत असतो. प्रिया त्याला म्हणत असते म्हणजे आता तू आज कुठे चाललास. तेव्हा तो म्हणतो की मी क्लिनिकला चाललोय. डॉक्टरांना सुट्टी नसते संक्रांतीची, कारण डॉक्टरांना सगळी कर्तव्य बजावायची असतात. लोकांचा जीव महत्त्वाचा असतो आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी घडत असतात, असं तो सांगत असतो. हे सगळं सांभाळत सण वगैरे करायचे असतात असं त्याने सांगितलेलं असतं. म्हणजे त्याच्या जबाबदारीची जाणीव त्याला आहे, ही गोष्ट त्याने वारंवार प्रियाला सांगत असतो. पण प्रियाच्या मात्र हे लक्षातच येत नसतं. प्रियाचं फक्त एवढंच म्हणणं असतं की नाही, काहीही असलं तरीही तू माझ्यासाठी वेळ देत नाहीये, तू माझ्यासाठी हे करत नाहीये, तू माझ्यासाठी ते करत नाहीये. इकडे अर्जुन आणि सायली बरोबर इन्स्पेक्टर सावंतांनी सांगितलेल्या लोकेशनवर पोहोचतात. तिथे महिपत असतो आणि तिथे नागराज असतो आणि त्या गुंडांना सांगत असतो की काम नीट करायचंय आणि तुमचे पैसे मी देतोय. तेव्हा ते म्हणतात की साहेब, तुम्ही पैसे दिलेले नाहीयेत, आधी तुम्ही पैसे द्या मग बोला, असं चाललेलं असतं. परंतु नागराज म्हणतो अरे काम करा रे नीट, पैसे काय देणारच आहे, कुठे जाणार आहे मी पैसे घेऊन तुमचे, असं नागराज बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे काहीतरी पडल्याचा आवाज येतो. ॲक्च्युली अर्जुनच्या पायाला ठेच लागलेली असते आणि म्हणून अर्जुन आणि सायली खाली बसलेले असतात आणि नेमकी तीच गोष्ट इथे नागराजच्या लक्षात येते. परंतु अर्जुन आणि सायली ठेच लागल्यामुळं खाली बसल्यामुळं ते काही इकडे दिसत नाहीत. तर इकडे अर्जुन आणि सायली आता निघालेले असतात. नागराजने त्याचं काम सांगितलेलं आहे आणि त्या लोकांना सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथून अजिबात बाजूला जायचं नाही आणि मागच्या जो गोंधळ घातलाय तो करायचा नाही, कारण तुमचा मालक आता मी आहे, मी जे म्हणाल ते ऐकायचं आहे, असं सुद्धा नागराज इकडे सांगत असतो. तरी पण एक गोष्ट मात्र खूपच छान घडत असते आणि ती म्हणजेच अर्जुन आणि सायली अगदी एक्झॅक्ट लोकेशनला तिथं पोहोचलेले असतात आणि अर्जुन आणि सायली तिथे येऊन शोधाशोध करू लागतात. ते म्हणत असतात की नाही, असं का घडतंय, म्हणजे असं काहीतरी आहे की इथेच आपल्याला दाखवलं होतं पण आपल्याला का दिसत नाहीये. सायली म्हणते की तुम्ही त्या बाजूला शोधा, मी या बाजूला शोधते, असं म्हणत सायलीने आता शोधाशोध सुरू केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही
आता सगळ्या गोष्टी ताब्यात यायला लागलेल्या असतात. म्हणजेच अर्जुन आणि सायली अगदी योग्य ट्रॅकवरती पोहोचलेले असतात आणि त्याच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दोघंही शोधाशोध करू लागतात. परंतु त्यांच्या हाती तिथं काहीच लागत नसतं. मग अर्जुन म्हणतो की काय झालं नक्की, कुठं असेल. आता इकडे पूर्णाजी आणि कल्पना या दोघींनाही काळजी वाटायला लागलेली आहे की सायली नक्की अचानक कुठे गेली. एकतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तिच्यासाठी आपण हळदी कुंकू करायचं ठरवलं आणि आता वाण आणायला गेले म्हणून सांगितलं. आणि मग वाण आणायला गेलेली तर एवढा वेळ का लागतोय हा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या पुढे असतो. कारण वाण आणायला ती गेली होती तर एवढा वेळ लागायची गरज नाही. आतापर्यंत यायला हवं होतं. जर तिनं आलीच नाही तर काय करणार. आलेल्या आजूबाजूच्या बायका सुद्धा विचारत होत्या. असं इकडे अस्मिता आणि कल्पना दोघीही बोलत असतात. तेव्हा कल्पना म्हणते की मी कॉल करून बघते. असं म्हणत कल्पनाने कॉल लावायला घेतलेला असतो आणि जेव्हा कल्पना कॉल लावत असते तेव्हा मात्र कॉल काही लागत नाही. मग सगळेजण तिथं असतात. सगळेजण विचार करू लागतात की काय झालंय, नक्की का कॉल लागत नाहीये. हे चालू झालेलं असतं. परंतु इकडे अर्जुनचाही कॉल लागत नाही, प्रतापही कॉल लावत असतो. इकडे सुमन काकीला त्या पत्र्याला असलेल्या एका छोट्याशा छिद्रातून दिसतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली तिथं आलेले आहेत. आणि नेमके जे चहा प्यायला गेलेले गुंड असतात ते माघारी आलेले असतात. अर्जुन तो दरवाजा तोडत असतो कारण अर्जुन आणि सायलीने चेक केलेलं असतं. सुमन काकीला सांगितलेलं असतं की सुमन काकी आत आहे ना. सुमन काकीने तिथे ऍक्च्युली अर्जुन आणि सायली तिथून निघून चाललेले असतात. पण अचानक सुमन काकी दरवाजाकडे येऊन दरवाजा वाजवू लागते आणि अर्जुन आणि सायलीला खात्री पडते. अर्जुन म्हणतो की सुमन काकी तू आत आहेस ना. तेव्हा तिचा हुंकार ऐकून लक्षात येतं. तेव्हा ते म्हणतात की तू मागे सरक, आम्ही दरवाजा तोडतोय. आता ते गुंड तिथे आलेले असतात आणि नेमकं त्यातल्या एका गुंडाने सायलीला मारायला तो दांडका हातात घेतलेला असतं. अर्जुन तिथे चालाकीने येतो म्हणून सायलीचा जीव वाचतो. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या खूपच भयानक अशा चालू झालेल्या असतात. आणि मग अर्जुन आणि सायली तिथं पोहोचतात. परंतु ते गुंड चांगलीच हाणामारी सुरू झालेली असते आणि सायली सुद्धा तिथं अर्जुनच्या मदतीला असते. दोघ जण मिळून त्यांची धुलाई करतात आणि मग तिथून एका ठिकाणी त्यांना लपवून ठेवतात आणि तो दरवाजा उघडतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन तिथे येतात. त्यांना सुमन काकीची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं आणि मग सायली म्हणते की काय आहे हे सगळं. सुमन काकी मला सांगा हे सगळं कोणी केलंय. तेव्हा सुमन सांगते की आमच्या ह्यांनी केलंय. आता मात्र धक्का बसलेला असतो. वाईट वाटत असतं की हे सगळं नागराज काकाने केलेलं आहे. सगळेजण घरी विचार करत आहेत आणि प्रिया नागराजला सांगत आहे की सायली आणि अर्जुन मगाशी हळदी कुंकाच्या कार्यक्रमातून जे गेलेले आहेत ते अजून आलेलेच नाहीत. नक्की काय झालं असेल असं तिला वाटत असतं. म्हणजे तिचं जे म्हणणं आहे त्यानुसार ते सुमनपर्यंत तर पोहोचले नसतील ना. इकडे घरातले सगळे काळजी करत असतात. तेवढ्यातच इकडे विमल सांगू लागते की वहिनी बघा पूर्णाजी ते आले, दोघ जण आलेले आहेत. दादा आणि सायली ताई आलेले आहेत. हे जेव्हा कळतं तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. सायलीच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो. अर्जुन आणि सायली उभे असतात आणि विचारू लागतात अर्जुन आणि सायलीला सगळेजण. तेव्हा अर्जुन आणि सायली बाजूला होतात आणि त्यांच्या मागे असलेली सुमन सगळ्यांच्या नजरेत पडते. तेव्हा मात्र इकडे खूप मोठी गोष्ट घडत आहे आणि अर्जुन आणि सायली यांनी फायनली सुमन काकीला सोडवून आणलेलं आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.